हॅलो. सुपारीचं खांड. सुपारी सुपारी मत म मजेदार मुद्दा आहे हा. धीर धरा आणि पूर्ण व्हिडिओ बघा. आवडलं तर लाईक करा. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवल्याला परवडतंय व. असं कुण्या टायमाला उठलं की मी व्हिडिओ बनवित असते. फेकला व्हिडिओ चॅनलवर की तुमच्या स्क्रीनवर येत आहे आणि मग तुमचा टाइमपास होत आहे. कळलं का? आता बघा, आज आहे रविवार, संडे, मालक आहे तर घरी, त्याच्यामुळं थोडासा उशीर झाला. आंघोळीचा पत्ता नाही अजून. कळलं का? बसली का नाही बाई कॅमेरा ऑन करून? हा, असं हाया. काय सांगायचंय तुम्हाला? कुठून कसा आनंद जीवनामध्ये शोधून 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 काढायचा आणि उरल्याला आयुष्य आनंदात जगायचं. जगायचा प्रयत्न तरी करायचा ना. आनंदात जगू द्यायला कुणी जगू देत नाही. पोटचं लेकरू सुद्धा जगू देत नाही आनंदात. कळलं का? आनंदामध्ये पोटचं लेकरू सुद्धा जगू देत नाही. हा, त्याच बघताय ते बी पक्क फुटले की. मग आपण कवर कसं का हे विचार आपल्या मनात असते ना, असतेत का नाही? जबाबदाऱ्याच्या मायला त्या जबाबदाऱ्या कुणासाठी करायला आपण सांगा बरं? जबाबदाऱ्या ज्या असतात आपल्यावर त्या कुणासाठी असतात? म्हणजे आता तुम्हाला कसं सांगू मी? कसं सांगू? दात बी आपले, होट बी आपले. लेकरू जन्माला घातलं तरच बाईला बाई पण म्हणतात आपल्या समाजामध्ये. लेकरू जन्माला नाही घातलं कि मग वांजुटी म्हणतात. वांजुटी. आता विचार येतोय वांजुटी म्हणून घेणं किती परवडतंय. कारण की शेवटी आपलं आयुष्य आपलं असतंय, म्हणणारायचं थोडी ना असतंय. अशी गोष्ट आहे. पण आता विचारात येऊन काही घंटा फरक पडत नाही. आता झालं व्हायचं ते. तर मग आता काय करायचं? उगाच आपलं इकडलं तिकडलं, ह्या वळणाचं त्या वळणाचं घडूळ मडूळ पाणी एकत्र करीत बसायचं. हा, अशी गोष्ट आहे. आता तुम्हीच समजून घ्या. प्रत्येकाच्या घरोघरी त्याच परी. नाही सांगन तीच बरी. पण कधी कधी माझ्या जबानीवर ना ते काय म्हणते तो कंट्रोलच राहत नाही. हा, तर काय झालं तुम्हाला सांगते. काल 15 ऑगस्ट होता ना. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस. स्वातंत्र्य दिवस. तर ते स्वातंत्र्य दिवस होता आणि ते मनवायला माझा लेक गेला. पण ते एवढा स्वतंत्र झालेला आहे, एवढा स्वतंत्र झालेला आहे. बाप काय करायलाय, कसा करायलाय, कुठं करायलाय, कुठून आणायलाय, कसा खाऊ घालायलाय, कसा खायलाय, काय घेणं देणं नाही. त्यालाच तर म्हणते तो स्वतंत्र. आणि ते बसलो फिट्ट माया डोसक्यात किडा. हा, किडा जाऊन बसला डोसक्यात माझ्या. असं म्हणता वळवळ 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 सगळ्या जणू काय वा झाल्या त्या डोसक्यामध्ये माझ्या. नुसतं असं करून 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 काढलं माझ्या ह्या खोपडीला. काय सांगावा? आणि शेवटी म्हणलं ना तुम्हाला, दात बी माझे, होट बी माझे, पडली गपचिप. लय अवघड झालंय हो आयुष्य. लय अवघड झालंय. असं वाटायलं की कुठंतरी जावं डोंगरावर आणि शांतता तागत गौतम बुद्धासारखं जवरक जीव जात नाही तवरक बसावा एखाद्या झुडपाच्या आडुशाला. ऊन लागल ना डोंगरावर, त्याच्यानं झुडूप पाहिजे. हा,
सांगायले या भावना. तुम्हाला समजून घ्यायचे असले तर घ्या, नाही तर नका घेऊ. पण माझा मुद्दा, माझा विषय होता सुपारीच्या खांडाचा. सुपारीचं खांड तोंडात, म्हणजे सुपारी खायची असती बरं का, खायची सुपारी असती. पण त्याला एक पद्धत असती. सुपारी कशी खायची, कचा 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 चावून खायची का चगळून खायची, आणि पुन्हा मग त्या सुपारीचा रस गिळून घ्यायचा का टाकून द्यायचा, सगळं सांगणार आहे मी तुम्हाला व्यवस्थित एकदम. ध्यान. ह्या बघा, हे नवरा माझा दुसऱ्यांचे व्हिडिओ बघताय असं आहे, कालवा करायला ह्याला कालवा. आता काय सांगू, बघू का बोकांडीवर. हा, माझ्या फोन मध्ये यायलाय ना, माझ्या व्हिडिओ मध्ये यायलाय ना आवाज, म्हणजे दुसऱ्यामुळं माझं नुकसान होऊ जा, माझा व्हिडिओ बॅन होऊ जा. हे असलं तकदीर झालंय माझं, काय सांगू तुम्हाला. एक तर सपोर्ट करायचा नाही, माणूस करायला त्याला बी आडवं यायचं. आता मधात बसून करावा की, म्हणून मधात बसून करावा की. कुण्या मधात कुणाला माहिती, आता कुण्या मधात. याच्या बेडरूम मध्ये एक पोरग झोपलंय, दुसऱ्या बेडरूम मध्ये दुसरं पोरग आहे, त्या काय म्हणते ते कम्प्युटरवर आपलं घर लावून बसली होतं. कुठं जाऊ मी आता. आणि हे म्हातारा हॉलमध्ये पडलाय आपला बाजावर, मला म्हणतंय आणि पुन्हा फॅन बंद केलाय, आवाज येतोय म्हणून तर धगायले हो का, घाम गाळायला बदा बदा. पाणी ठुलंय आंघोळीला, आणि आंघोळ करायची मस्त. लय भारी कपडे घालायचे आज. हो, कळलं का. आणि व्हिडिओ काढायचे तर शॉर्ट गाण्यावर व्हिडिओ काढायचे तर, आणि ते बी ह्या चॅनलवरच टाकायचे तर. इष्टूला मी बंद करून ठेवलाय आता. हा, इंस्टाग्राम बंद करून ठेवलंय, इंस्टाग्राम लॉक करून ठेवलंय. ते थोडी गडबड झाली आहे इंस्टाग्रामवर आणि फेसबुकवर. गडबड होतच राहते. हे आपलं हे आहे ना मीडिया, म्हणजे सोशल मीडिया, हे टेक्निकल, ह्याचा काय भरोसा नाही, काय खरं नाही ह्याचं, माहितीये का. हा, एवढं माणसानं मनावर घ्यायचं नाही बरं का. चलायला तवरक चलू द्यायचा, दणका रट्टा द्यायचा लावून कसा मस्त. तर बघा, सुपारीचं खांड आता हातानं करून सांगू शकत नाही. ती सुपारी प्रत्येकाकडे असती. सुपारी म्हणजे सुपारी म्हणायले. सुपारीचं खांड ते तोंडात चगळायचं, मडामडा खायचं नाही. हा, इजा होत्यात, इजा तोंडाला नाही, सुपारीला इजा होत्यात बघा मग आता. हा, त्याच्यानं ती सुपारी असते ना, सुपारीचं खांड. नग माय लय झाळून बोलते, जराशी लेकर आहेत आज घरी. हा, नको तसं नगच. सुपारी जरी म्हणलं नग माय, काय करावं आता. नवऱ्याचं काय, माझ्या नवऱ्यापाशी काय नाही, ते बोलू देत आहे मला. पण एखाद्या अचानक उठलं झोपेतून पोरग, तर माझी लेकरं मोठाले आहेत आता. हा, म्हणजे लग्न केली तर लगेच लेकरं होती ना आता मला नातरुंड. पण काय करावं आता, लग्न करायला तयारच व्हायला लेकरं. असं व्हायले. 25 वर्षाचं होस तर लग्न करायचे नाही म्हणते. 25 वर्ष 25. हा, काय सांगावं आता. मोठं अवघड करून सोडते तू लेकरं. हा, लय खेळ लय चित्र आहे लेकरायचा. उगं वाटतंय लेकरं ज्याला नाही तर त्याला वाटतंय लेकरू नाही. ते लय सोन्याहून पिवळा आहे बाबांनो. हा, तुमचं आयुष्य चांगलं आहे.
ज्याला लेकरं आहेत ना त्याचं आयुष्य जिथे जी नरक भोगायलेत नरक माय बाप सत्य सांगायले तुम्हाला. 22 वर्षाचं झालं की लग्न करावेच लागते. हे माझे लेक लग्नच करेल, कळलं का? आता 22 वर्षाचं एक पोरगा आज लग्न करेल. बरं जाऊ द्या. मी बोलते पुन्हा सुपारीवरचं तुम्हाला ना एक असं फंटॅस्टिक रहस्य सांगणार आहे. ती सुपारी चगळायची का कडाकडा खायची अशी चावून, त्याचा रस प्यायचा का फेकून द्यायचा, फेकल्यानं काय होतंय, ते प्यायल्यानं काय होतंय, हे सगळं लय मस्त व्यवस्थित सांगते. पण एकांतामध्ये सांगितलेलं लय चांगलं असतंय, मला चांगलं वाटतं. हे असं कम्फर्टेबल वाटत नाही, असं कम्फर्टेबलच वाटत नाही. काय बी म्हणा तुम्ही, हां कम्फर्टेबलच वाटत नाही मला, कळलं? पोरं घरी असल्यास तेव्हा मी बोलत आहे तेव्हा ना पोरं नसते तर असे. आज रविवार आहे तर बोलते मी, जाऊ द्या पुन्हा. हां